नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण पौष्टिक अशी पराठा म्हणू किंवा चिला म्हणू किंवा धपाटा किंवा थालीपीठ, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकताय. पण हे इतकं पौष्टिक आहे आणि ह्यामुळे हे खाल्ल्यानंतर तुमचं वजनसुद्धा वाढणार नाही. आणि घरीच आपण घरच्याच पदार्थांमध्ये हे बनवू शकतो आहे. जर तुम्ही ज्वारीचं पीठ खात असाल तर ज्वारीच्या पिठापासून बनवा. जर तुम्ही नाचणीचं पीठ असेल तर नाचणीच्या पिठापासून पण बनवू शकता. आणि नाचणीचं पीठ हे पटकन मळलं जात नाही, किंवा जरी मळलं तर भाकरी वगैरे बनवायला गेलं की तुटतं आहे, किंवा तुम्ही काही थालीपीठ वगैरे करायला गेल्यानंतर पटकन ते बनत नाही, तुटतं आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, हे गरम पाणी करायला ठेवायचं. जेवढं तुम्ही म्हणजे पीठ घेणार आहे त्याच्यात थोडंसं जास्त, म्हणजे 1-1.5 वाटी पाणी घ्यायचं आणि 1 वाटी पीठ. पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 चमचा तूप. म्हणजे तूप हे मी गाईचं का घेतले, कारण आपल्याला आता वेट लॉससाठी काय खायला पाहिजे काय नाही, आणि घरात आपल्याकडं सगळं अवेलेबल जर असेल तर ते आपण वापरू शकतो आहे. मग मी 1 चमचा तूप त्यामध्ये टाकलं आहे आणि ते चांगलं गरम झाल्यानंतर मी हे 1 वाटी नाचणीचं पीठ त्यामध्ये टाकून चांगलं ते मिक्स करून घेतलं, म्हणजे उकड करून घेतली त्याची. कारण अशी जर उकड करून घेतली ना तर अजून तुम्ही हे घट्ट बनवू शकताय. जर तुम्हाला भाकरी बनवायची आहे ना, अजून पीठ घालू शकताय आणि अजून हे छान 5 मिनटं झाकून व्यवस्थित वाफ काढून घेऊ शकताय. मी 5 मिनटं घेतलेलं, पण मला भाकरी नव्हती बनवायची, मला थालीपीठ प्रमाणच बनवायचं होतं. कसं बनवतं ते मी तुम्हाला दाखवतच आहे समोरच. हे पीठ चांगलं वाफरल्यानंतर मी खाली ते पळपुटावरती घेतलं आणि एकत्र पहिला मिक्स करून घेतलं. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी जे ते तयार करून ठेवलेलं होतं, कांदा, टॉमॅटो, कोथिंबीर, मिरची, ह्याचं सगळं जे मिश्रण मी तयार करून ठेवलं आहे, त्यामध्ये मी सत्तूचं पीठ म्हणजे आपलं फुटाणे जे असतात त्या फुटाण्याचं पीठ असते, त्याचं आपण जे परवा सरबत पण बनवलेलं होतं ते, आणि तेच पीठ मी त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची, टॉमॅटो, तिखट, मीठ हे सगळं घालून ते एक मिश्रण तयार करून घेतलेलं. आणि त्यानंतर ते पीठ मी नाचणीच्या पिठावरती ठेवून पूर्ण असा गोळा तयार केला आणि त्याचं मी थालीपीठ बनवलं. म्हणजे अशा पद्धतीने बनवल्यानंतर एकतर आपलं पोषण, म्हणजे रात्रीच्या जेवणातसुद्धा तुम्ही हे 2 खाल्लं आणि झोपला तरी चालतं आहे, किंवा सकाळच्या नाश्त्यात पण हे 2 खाल्लं, 1 वाटी दही खाल्लं तरी चालतं आहे. म्हणजे पोट पण भरल्यासारखं होतं आणि वजनसुद्धा वाढत नाही. ह्यामुळं मी हे सकाळी नाश्त्याला 2 थालीपीठ घेतलेले होते आणि 1 वाटी दही घेतलेलं होतं. आणि हे जे तूप आहे, मी स्वतः जे घरी बनवते ते तूप मी नाही खात, म्हणजे आत्ताच सुरुवात केली नाही खायला. ते मी डब्बा आणला आहे तो गाईच्या तुपाचा, तेच थोडं थोडं करून मी स्वतःसाठी जे बनवतो आहे काही खायला, त्यामध्ये मी हेच तूप टाकत असतो आहे. कारण गाईचं तूप चांगलं असतं म्हणतात खाण्यासाठी, म्हणून मी ते घेतलेलं आहे. आणि जर करायचंच आहे तर प्रॉपर व्यवस्थित वजन कमी करण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी आपलं घरचं सगळं गोष्टी वापरून आपण खाद्यपदार्थ तयार करू शकतो आहे. म्हणजे बाहेरून तयार डबे मागवा किंवा फळांचे तयार कट पीस मागवा आणि ते खावा, असं काही न करता. आणि मुलगीसाठी पण मी जे काल बनवलेलं होतं ते कशा पद्धतीनं मी बनवलं त्याची काल रेसिपी मी फास्टमध्ये दाखवली होती, पण आज मी सकाळी परत तिला जे बनवलं ते खाण्यासाठी त्याचा मी परत एक व्हिडिओ बनवलेला आहे. की पहिला तो जे सॉस आहेत ते दोन सॉस पहिल्यांदा मी ते खाली टाकलेले आहेत त्याच्यात, आणि मग आईस पक टाकला, मग काकडी टाकलेली आहे, आणि हे मी फ्राय करून घेत आहे ते मशरूम आणि ब्रोकली पण मी थोडी, म्हणजे रोज थोड्या प्रमाणात ह्यातलं थोडं थोडं साहित्य वापरायचं. म्हणजे आपल्याला 1-2 ते 3 दिवस हे वापरता येईल अशा पद्धतीनं मी ते तयार करून ठेवलेलं आहे. म्हणजे हे जे उकडून ठेवलं तुम्ही ब्रोकली फ्रीजरला तरी पण चालते, आणि मशरूम पण 1-2च दिवस चांगले टिकतात, मशरूम पण खराब होते, म्हणून 2 दिवसासाठीचं मशरूम पण मी तयार करून ठेवलेलं आहे. आणि हे कॉर्न हे व्यवस्थित राहतात चांगले, त्यामुळे यातले थोडं बेबी कॉर्न पण घेतलेले आहेत छोटे कट करून, आणि आपले पूर्ण कॉर्न हे मी नमक आणि काळी मिरी आणि थोडंसं तूप सोडून मी ते चांगलं फ्राय करून घेतले. म्हणजे मी अगोदर हे उकडून घेतलं आहे आणि मग मी फ्राय करत आहे.
म्हणजे चांगलं भाजले की त्याला टेस्ट पण चांगली येते आणि आपण काहीतरी चांगलं खाणार आहे तर ते चांगलं करायला पण पाहिजे, तेवढा वेळ पण त्याच्यासाठी द्यायला पाहिजे. आणि आपण चांगल्या पद्धतीनं जर दिलं तर ते चांगलं टेस्टी बनणार, इतकं खरं आहे. आणि चेरी टोमॅटो जास्त भाजायचे नव्हते तिला आज, कारण मी काल जे केलेलं होतं त्यात ती म्हटली की जास्त तू फ्राय केलेले आहेस त्यामुळे जास्त फ्राय करू नकोस, म्हणून मी शेवटी फक्त टाकून एकच अशी वाफ दिलेली आहे चेरी टोमॅटोला. आणि लगेचच मी ते बाउलमध्ये सगळं टाकलेलं आहे. आणि 2 लेअरमध्ये मी हे केलेलं होतं. पहिल्या लेअरमध्ये मी हे टाकून दिलं सगळं साहित्य, त्यानंतर पुन्हा सॉस टाकला, परत पुन्हा ते लेअर एक टाकला. आणि ऑलिव्ज म्हटली की आज हे काल विसरलेलीस तो ऑलिव्ज टाकायला आणि काकडे टाकायला, त्यामुळं आज ऑलिव्ज आणि काकडे आठवणीनं टाक म्हणून काल सांगितलेलं होतं त्यानं. ते सगळं टाकलं, परत मिरे पावडर आणि थोडंसं मीठ असं भुरभुरलं आणि पुन्हा वरून छोटा तो सॉस टाकला. आणि मी कोणते सॉस टाकलेले आहेत ते तुम्हाला दाखवलेले आहेत. ते दोन्ही सॉस मी त्यामध्ये स्प्रेड केलेत आणि ही डिश तयार झालेली आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.